नमस्ते मॅडम. ह्या मशिनरीचा काय काय उपयोग आहे मॅडम, जरा एक्सप्लेन करा. जसं काही ही आमची मॉम चेअर आहे. ही जी आपली मॉम चेअर आहे, जसं का आता हे ह्याच्यावरती थेरपी घेत आहे, तर मी नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण खारघर या ठिकाणी वर्षा उंबरकर मॅडम यांच्याकडे आलो आहोत. तर त्यांनी त्यांच्या कार्यातून बहुतेक स्त्रियांना, पुरुषांना म्हणजे सर्वांनाच निरोगी आरोग्य दिलं. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांनी हे कार्य कशा प्रकारे सुरुवात नमस्कार. केलं. माझं नाव वर्षा उंबरकर आहे. मी गेले 7 ते 8 वर्ष झाले या फील्ड मध्ये कार्यरत आहे. आपली ही कंपनी साऊथ कोरियाची आहे. आपल्या कंपनीचं नाव मॉम हेल्थ केअर आहे. आरोग्य हे फार महत्वाचं असतं आणि बिझनेस करायला मला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज होता. मी पहिल्यापासून बिझनेसही केलेला आहे, सोशल वर्क पण केलेलं आहे आणि राजकारणही केलेलं आहे. मी सगळ्या फील्ड मधून इथं आलेले आहे. पण मी असा बिझनेस शोधत होते की त्या बिझनेस मधून ना एक समाजसेवा पण झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस मला हा बिझनेस समजला, त्यावेळेस मी ह्या बिझनेस मध्ये जेव्हा एंट्री केली, त्याच्यानंतर खारघर मध्ये कमीत कमी 200-250 लोक रोज एव्हरी डे माझ्या इथे येत होते. आपले इथं जे हेल्थकेअर प्रोडक्ट आहेत त्याची मी बरोबर त्यांना माहिती पुरवत होते. त्याच्यामुळं आपले बरेचसे आजार, हेल्थ सध्या सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती हेल्थ आहे. पैसा प्रत्येक जण कमवतो, पण हेल्थ कमवायला आपल्याला टाइम मिळत नाही. प्रत्येक वेळेस आपण जर पैशाच्या मागे लागलो तर आपण हेल्थ आपल्या हातातून गमावून बसतो आणि हेल्थ गमावल्यानंतर आपण तो पैसा टाकून पण आपल्याला हेल्थ पुन्हा मिळत नाही. मग जेव्हा इथं लोक येतात, बरेचशा टाईपची लोक येतात, पॅरालिसिस पासून, शुगर पासून, बीपी पासून, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की मी प्रत्यक्ष तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत. पण प्रत्येक गोष्ट ही शरीराची डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत असते. तर ती गोष्ट आम्ही इथं आमच्या मॉम हेल्थ केअर मध्ये आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित मार्गदर्शन करून आमच्या प्रत्येक टाईपच्या हेल्थ थेरपी बद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि इथं आल्यानंतर प्रत्येक जण हे निरोगी आरोग्य घेऊनच आमच्या सेंटर मधून बाहेर पडतो. मॉम हेल्थ केअर कंपनी आहे. इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जातं आणि आरोग्य हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आरोग्यात इथं आल्यानंतर आपलं मेन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपलं बॉडी टेम्परेचर चांगलं राहतं. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या शरीरात असतील तर तुम्हाला कधीही कुठलेही मोठे आजार येत नाहीत किंवा त्याला फेस करावं लागत नाही. त्यासाठीच आपली ही मॉम हेल्थ केअर कंपनी बनलेली आहे. आज जसा जागतिक महिला दिन आहे, त्या निमित्ताने मॅडम मला भेटायला आल्या, त्यांचं मनापासून आभार मानते. आणि एक गोष्ट मी महिलांसाठी खास बोलू इच्छिते. महिला ही प्रत्येक वेळेस आपला रोल हा निभावत असते. एक मुलगी असू दे, एक आई असू दे, एक बायको असू दे, शेवटी शेवटी आजी असते. पण ह्या पूर्ण पडावात ती स्वतःला विसरून जाते. आणि आरोग्य हे फक्त महिलेसाठीच नाही तर पुरुषांचंही महत्वाचं असतं. प्रत्येक लेडीज ही आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि याच्यात दुमत काहीच नाहीये की तिने उभं का राहावं नाही. पण फील्ड अशी असावी ना की त्या फील्ड मध्ये तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. लाखो रुपये आपण कोणत्याही फील्ड मध्ये जाऊन कमावू शकतो, पण या फील्ड मध्ये येऊन तुम्ही स्वतःही आरोग्य सांभाळता आणि तुमच्यामुळे समोरच्यालाही आरोग्य मिळतं. कोणत्याही फील्ड मध्ये तुम्ही ही गोष्ट देऊ शकत नाही की इथं आल्यानंतर जे समाधान मिळतं, इथं आरोग्यच दिलं जातं असं नाहीये. आरोग्याबरोबर जे समाधान आमच्या फील्ड मध्ये, आमच्या ज्या थेरपी सेंटर मध्ये बरेचसे लोक येतात, बरेचशा आई येतात, बाबा येतात. ते लोक इथे येऊन एकच बोलतात, जे आम्हाला घरात सुख मिळत नाही ते इथं मिळतं. कशामुळे मिळतं? तुमच्या सहवासात राहून. इथं जे ऍटमॉस्फिअर मिळतंय, जे सराउंडिंग मिळतंय, हे आम्हाला बाहेर जाऊन मिळत नाहीये. जे हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर जे निगेटिव्ह वाईब्स येतात ते इथं येत नाहीये. त्यामुळे आपली ही फील्ड सगळ्यात छान आहे आणि प्रत्येक महिलेनी स्वतःसाठी जगलं पाहिजे. आता स्वतःसाठी जगलं पाहिजे म्हणजे तुमचं पहिली गोष्ट तुमचं आरोग्य तुम्ही सांभाळलं पाहिजे. कारण जास्त प्रॉब्लेम हे लेडीजला असतातच. कारण ती एक आई पण असते, एक बायको पण असते, एक मुलगी असते. हे सगळे रोल निभावता निभावता ती पूर्णपणे शरीराने संपून जाते. त्यामुळं पहिलं आरोग्य स्वतःने स्त्रीने स्वतःच जपणं गरजेचं असतं. आपलं तसंच खारघर मध्ये पण सेंटर आहे.
ठाण्यात पण सेंटर होत आहे आता. जेवढ्या जास्तीत जास्त लेडीज आपल्या सेंटरला येऊन थेरपी घेऊ शकतात तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्यांच्या परिवारासाठी चांगलं आहे. महिला कधी स्वतःचा विचार करत नाही, पूर्ण परिवाराचा विचार करते की माझ्या मिस्टरांचा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे, पण ती स्वतःकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस इथे येणाऱ्या लेडीज भरपूर आहेत पुरुषांच्या कम्पेअर टू, पुरुषांना लेडीज भरपूर आहेत तिथं, पण त्यानंतर डिसिजन मेकर होऊन जातात की ज्यावेळेस त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यावेळेस त्या काय करतात, इथे येतात, थेरपी घेतात आणि आमचे प्रोडक्ट हे होम यूज प्रोडक्ट आहेत. हे घरी थेरपी घेऊन तुम्हाला घरी सगळ्यांना हेल्दी करायचंय. त्यामुळे हे जे आहे मॅट आहे, मशीन आहेत, जे काही प्रोडक्ट आहेत ते घरी घेऊन थेरपी स्वतःही घेतात आणि पूर्ण कुटुंबालाही निरोगी करण्याचं काम करतात. मॅडम, राजकारणात तर तुम्हाला खूप चांगलं हे होतं, प्रसिद्धी होती आणि इन्कम सोर्स पण हे असेलच, तर मग तुम्हाला ह्या क्षेत्रात काम करण्याचं कसं काही सुचलं? राजकारण फार जवळून पाहिलेलं आहे मी. राजकारणात मी राजकारणात असताना मी कमीत कमी 40 ते 50 बचत गट चालवले आणि त्यांना मी तेवढा सपोर्ट पण केला. महिलांना चांगले उद्योग सुद्धा आणून दिलेले आहेत. पण काही कारणास्तव मला माझ्या मुंबईला यावं लागलं. माझ्या 2 मुलांचं एज्युकेशन होतं, त्यासाठी मी मुंबईला आले आणि त्यामुळं मी इथं मुंबईला आल्यानंतर मला थोडे इश्यूज होते, हेल्थ इश्यूज. जसं मी मगाशी बोलले की लेडीजला भरपूर इश्यूज असतात. मला एवढे प्रॉब्लेम्स होते, मला गर्भपिशवीला पण सूज होती, किडनीला सूज होती. गेले 30 वर्ष मला मायग्रेनचा त्रास होता, ब्लड शुगर होती, बीपी होता, असे बरेचसे प्रॉब्लेम होते. माझे वजन अराउंड 80 kg होतं. पण मला जेव्हा सर भेटले, दुर्गेश सरांच्या मार्गदर्शनाखाली मी थेरपी घेतली. थेरपी घेतल्यानंतर अगोदर मी पहिली मशीन विकत घेतली. पहिलं मी माझ्यावर ट्रायल घेतली की बाबा कसं काय. हार्डली मी 4 months मध्ये कम्प्लीट मी चांगली झाले. माझं वजन पण तुमच्या समोरच आहे मी आता, की माझं वजन पण कमी झालं. आज एकही प्रकारची गोळी खात नाही मी. आणि मग नंतर मी विचार केला या फील्डमध्ये यायचा. मग ह्या सगळ्या थेरपीमुळे तुमच्या सगळ्या ज्या डिसऑर्डर होत्या त्या पूर्णपणे गेल्या की काही संभावना आहे पुन्हा उद्भवण्याची? डिसऑर्डर म्हणजे तुमच्या काही आजार जे होते. थेरपी अशी आहे ना की एकदा तुम्ही स्टार्ट केली तर तुम्ही ती बंद नाही करायची. मग ती लाईफ टाइम पर्यंत चालूच ठेवायची? आपल्याला जोपर्यंत निरोगी आयुष्य जगायचंय ना तोपर्यंत तुम्ही थेरपी चालू ठेवा. का माहितीये? कारण थेरपी काय करते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि तुमचं बॉडी टेम्परेचर या दोन गोष्टीवर काम करतं. तुम्ही कधी कोणत्या डॉक्टरांना जरी विचारलं ना तरी तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल की तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि तुमचं बॉडी टेम्परेचर जर मेंटेन असेल तर तुम्हाला कॅन्सर सुद्धा होणार नाही. कॅन्सर होण्याचं कारणच ते की तुमचं बॉडी टेम्परेचर डाऊन होतं आणि बॉडी टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर तुमचे जे आपल्या शरीरातले जे कॅन्सर सेल्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ह्या थेरपीमुळे की डिसऑर्डर तर सगळ्या जातातच, म्हणजे आपले जे आजार असतात ते तर जातात 100%. पण मला असं वाटतं की महिलांसाठी खूप गरजेचं आहे. आणि गर्भवती स्त्रियांसाठी काय सांगाल? गर्भवती स्त्रियांनी थेरपी घेऊ नये, पण आफ्टर डिलिव्हरी पूर्वीचा काळ एक वेगळा होता की ज्यावेळेस आपण शेक घ्यायचो, शेकोटी, आपली आई शेकोटी द्यायची ते लसूण वगैरे टाकून. मग त्यावेळेस ते काय होतं, हिटिंगच थेरपी होती ना. ही पण हिटिंग थेरपी होती, ही पण हिटिंग थेरपी नॅचरल पद्धतीने होती. ती नॅचरल पद्धतीने होती, हेही नॅचरल पद्धतीने आहे. आमच्या मॅटला जे लागलेले स्टोन आहेत ते हिलियस स्टोन आहेत. 21 स्टोन मिळून एक स्टोन बनवलाय, त्याला नाव दिले गेले हिलियस स्टोन आणि हे सगळे पेटेंटेड स्टोन आहेत आणि ते स्टोन मॅटला लागलेले. डिलिव्हरी नंतर बाळाला काय लागतं, गरमी लागते. बाळाला जसं पोट साफ न होणे, सर्दी होणे, कफ होणे, ह्या गोष्टी ज्या असतात, पूर्वी आई आपली काय करायची, आपल्याला शेकोटी देऊन ते सगळं निघायचं, औषध पाणी नसायचं. मग सेम थिंग की तुम्हाला त्या बाळंतीण बाईला आणि बाळाला मॅटवर झोपवायचं, ज्याने की तिचा फॅट लॉस पण होणार आणि हार्मोन जे इम्बॅलन्स होतात ते बॅलन्स होतात आणि बाळाला कधी सर्दी, खोकला, ताप, डायरिया असे कधी आजार होत नाहीत. मग बाळाला जसे आजार होत नाही तसे जर
इन्क्लुडिंग मदर मध्येच असतील तर ते आपण म्हणतो प्रेग्नन्सी नंतर बाळामध्ये पण ते आजार येतात. तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? जस आजार म्हणजे कोणत्या आजाराबद्दल बोलताय? डायबिटीज बद्दल बोलता का? हा, जे वंश परंपरागत वंश असतात. परंपरेने जे काय आजार येतात ते तुम्ही ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते आपोआप नॅचरली त्याच्यामध्ये येतं. पण जर ते बाळ आणि ती आई कंटिन्यू जर थेरपी घेणार तर ते वंशावळ पण संपतील मग आजारांची. छोट्या मुलांसाठी पण ह्या थेरपीज आहेत का? अगदी जन्मजात बाळ सुद्धा ही थेरपी घेऊ शकतं मॅडम. म्हणजे त्याचे जन्मजात काही बाळाला साईड इफेक्ट नाही? काहीही साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही ह्या सगळ्या फील्ड मध्ये येण्यासाठी तुम्हाला काय एज्युकेशन घ्यावं लागलं? एज्युकेशन आपल्याला ऍटलिस्ट 10th पास होणं गरजेचं आहे. थोडस एक नॉलेज पार्ट महत्वाचा असतो. बाकी सगळं आम्ही ट्रेनिंग स्वतः देतो की काय टाईपनी थेरपी घ्यायची, कशी घ्यायची. विदाऊट ट्रेनिंग आम्ही सेंटर ओपन करत नाही कुठलेच. मग तुमच्या हाताखाली आता एवढ्या लेडीज आहेत, स्टाफ जो तुमचा आहे, तर तो सगळा तुम्ही प्रशिक्षण देऊन मॅनेज केलाय की त्यांना काही नॉलेज होतं की त्यांचं काही क्वालिफिकेशन होतं? क्वालिफिकेशन आम्ही 10th 12th पासच इथं घेतो आणि इथं येण्या अगोदर आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आम्ही त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतो 8 दिवसाची. मग 1 महिना त्यांना ट्रेनिंग बेसवरच इथं ठेवतो. मग आम्ही त्यांच्यातून बघतो की ते त्या टाईप मध्ये आहेत का, ते लोकांची सेवा करू शकतात का. इथं येणारं कस्टमर हे एक आई बाबा म्हणून असतं. मग त्यांची ती सेवा कशी करतायत, त्यांना सर्व्हिस कम्प्लीट होतीये की नाही, सर्व्हिस मध्ये कमी जास्त करतायत का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असतो. चांगली कल्पना आहे मॅडम. तुमच्या ह्याच्या फ्रँचायझी वगैरे काही आहेत का? आपण फ्रँचायझीज देतो कारण ही फील्ड अशी आहे ना की तुम्हाला बिझनेस प्लस तुमचं सोशल वर्क दोन्हीही आहे. त्याच्यात फक्त राजकारण नाहीये आणि राजकारण आपल्याला त्याच्यात जायचं पण नाहीये. सोशल वर्क पण आहे आणि तुमचा बिझनेस पण आहे. बिझनेस असा आहे की आपण ज्यावेळेस हे प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस आपल्याकडे आपला इन्कम सोर्स चालू होतो आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवू शकतो आणि इथून गेलेले प्रोडक्ट हे घरात जाऊन सगळ्यांना निरोगी बनवतात. आम्ही इथं डेमो देतो, लाईव्ह डेमो, की तुम्ही या, तुम्ही थेरपी घ्या, 1 महिना घ्या, 2 महिना घ्या, 6 महिने घ्या, वर्षभर घ्या. पण नंतर मग तुम्हाला कधीतरी एका डिसिजनवर यावं लागतं की ही थेरपी घेतल्यामुळे आपण निरोगी होतो. तर मग पुढे जाऊन आपल्याला हे चांगले का वाईट, मग ते थेरपी घेऊन लोक परचेस करतात. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काही चॅलेंजेस नाही आले का? म्हणजे एखादा खूप डिसऑर्डर असलेली व्यक्ती आपल्या सानिध्यात आली आहे किंवा थेरपी घ्यायला आली आहे आणि आपण त्यांना कशा प्रकारे हँडल करू, असं म्हणजे काय चॅलेंज कधी आलं? भरपूर वेळा चॅलेंजेस आले. पार्किन्सन कधी तुम्ही ऐकलेला आहात का आजार? नाही. पार्किन्सन हे बहुतेक लोकांनी ऐकलेला पण आजार नाहीये. पार्किन्सन मीन्स पहिली त्याची कंडिशन अशी होती, ते हातापासून चालू होती, हात थरथरायला लागतात, त्यानंतर पूर्ण बॉडी तुमची निकामी होती, की तुम्ही एक चालती फिरती बॉडी असं बोलू शकता. माझ्याकडे त्याच्या लाईव्ह टेस्टिमनी पण आहेत. ज्या लेडीजला असे 2-2 त्यांचा मुलगा त्यांचा नवरा असं दोघेही उचलून आणून थेरपी देत होते. लिटरली 3ऱ्या का 4थ्या दिवशी आमच्या इथं ती आई चालत गेलेली आहे स्वतःहून. थेरपी काम करते कारण जी आमच्याकडे मॉम बेड आहे त्या मॉम बेड मध्ये रोलर लागलेला आहे, तो पूर्ण आपल्या स्पाईनवर फिरत राहतो आणि आपली मेन स्पाईन मधून निघालेली नर्वस सिस्टम आहे, त्या नर्वस सिस्टमला ऍक्टिव्ह करण्याचं काम आपल्या मॉम बेड करतो. त्या बेडला मॉम हे नाव का दिलं? हे मॉम हे नाव का दिले, खूप मोठं त्याच्या मागची हिस्ट्री आहे. आपल्या कंपनीच्या ज्या ग्लोबल सीओ आहेत त्या कोरियाच्या आहेत. त्यांना असं वाटलं होतं की अशी कंपनी एक फॉर्म झाली पाहिजे की ज्याच्यात आई दिसली पाहिजे, आईची माया दिसली पाहिजे आणि त्याच्यामुळे लोक जास्तीत जास्त बरे झाले पाहिजे. म्हणून तिने स्वतःच्या याच्यावरून त्यांनी नाव दिले मॉम हेल्थ केअर. म्हणजे ते नावातच काहीतरी आई पण आहे. आई पण आहे. हे आल्यावर मी जेव्हा ते रीड केलं तेव्हाच मला माझ्या आईची आठवण आली. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न म्हणजे मला हे तुम्हाला विचारावं असं वाटलं की मॉम हे नाव का तुम्ही सजेस्ट केलं. खूप छान कल्पना आहे. मला असं वाटतंय की अजून भरपूर म्हणजे तुमच्या या सगळ्या पोस्टर्स पाहून असं वाटतं की खूप सारे डिसऑर्डर शरीरातले नाहीसे होतात आणि खूप निरोगी आयुष्य सगळ्यांना भेटतंय आणि वयोवृद्ध लोकांनाही त्यांच्या हेल्थची काळजी कशी घ्यायची हे अगदी समजतं. जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्ध पर्यंत अगदी मरेपर्यंत कोणीही थेरपी याच्यावर घेऊ शकतो. आणि अशी असतं ना की आपल्याला की
हल्लीच खूप जनरेशन वेगळे एक रूम बनलेला असतो, अं, आपला स्टोर रूम बनलेला असतो. तसाच आई वडील ज्यावेळेस वयस्कर होतात त्यावेळेस तेही एक वन टाइप ऑफ स्टोर रूम मध्ये पडल्यासारखे असतात. तर ती कंडिशन न यावी म्हणून आम्ही हेल्थकेअर सेंटर्स भरपूर ओपन करतोय. जिथं जिथं आम्हाला वाटते तिथं तिथं आम्ही सेंटर्स टाकायचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही संकल्पना पोहोचवू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं की वयोवृद्ध आजच्या तरुण मंडळींवर डिपेंड न न राहता राहता सेल्फ आपलं स्वतःच काही करू शकतात. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी किंवा कामकाज करू शकतील करू शकतो. या हेतूने तुम्हाला असं असं वाटतं. चांगली योजना आहे मॅडम. आणि मला अजून असं वाटतं की तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा आलात तेव्हा इथे तुम्हाला काय चॅलेंज आले का? म्हणजे जसं की इथे खूप पुरुष मंडळीच असता येईल किंवा मला मी हे करू शकेल की नाही असं कधी वाटलं का? म्हणजे तुमचं असं कधी डगमगला का निर्णय? ऍक्च्युली माझं बॅकग्राऊंडच थोडस स्ट्रॉंग होतं. पहिल्यापासून मी जसं बोलले की सोशल वर्कर पण होते, राजकारणात पण होते. इथं तसं पाहिलं तर त्या फील्डमध्ये भरपूर जेंट्स आहेत, काही महिला पण आहेत. पण आपण का मागे पडायचं? महिलांनी मागे का पडायचं? पूर्वीचं थोडंसं वेगळं जनरेशन होतं. आत्ताच असं आहे की पुरुष आणि स्त्रीमध्ये काही फरक केला जात नाही. खांद्याला खांदा लावून दोघेही काम करतायत. आणि मला इथे चॅलेंजेस आले, पण मी त्या प्रत्येक चॅलेंज पूर्ण करून पुढे पुढे गेले. आणि माझ्या आज पोस्ट पण माझी वाढलेली आहे. मी आता एरिया मॅनेजर आहे आणि काही येणाऱ्या काळात मी झोनल मॅनेजर पण बनणार आहे. कारण आता येणाऱ्या काही काळात आमचे 15 ते 20 सेंटर ओपनिंगचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे हेल्थ सोबत सोबत तुम्ही वेल्थ पण कशी मिळते ह्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय आणि लोकांपर्यंत हे पण पोहोचवताय की हेल्थ बरोबर तुम्ही तुमचं वेल्थ पण कसं कमवू शकता. याचे पण guidance देताय. वेल्थ महत्वाची आहेच. बिना वेल्थ काहीच होत नाही या जगात, आत्ताच्या जगात. त्यासाठी वेल्थ बरोबर जर आपण हेल्थ देतोय तर हा बिझनेस का वाईट आहे? आपण एक चांगलं काम करतोय, आपण लोकांना हेल्थ पुरवतोय, तर आपण त्याच्याबरोबर जर पैसे कमवले त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. आणि प्रत्येक लेडीजनी पुढाकार घेऊन जर हा बिझनेस केला तर 100% हा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो. आणि प्रत्येक घरागणीस आपली प्रोडक्ट पण जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त लोक निरोगी राहू शकतात. तुम्ही हे सगळं मॅनेज करता करता स्वतःच्या हेल्थला कधी वेळ दिला? एव्हरी डे सकाळी उठले की पहिली थेरपी असते माझी. स्वतः माझ्या घरात सगळे प्रोडक्ट आहेत. मी माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाची काळजी घेते. माझी मुलगी सिव्हिल इंजिनिअरिंग करते, माझा मुलगा 12th आहे. मला त्यांची काळजी वाटते की त्यांनी त्यांची हेल्थ गमावू नये. जे माझ्याबरोबर इश्यूज झाले त्यावेळेस आपल्याला गाईडलाईन व्यवस्थित नव्हती, कारण आपण गावखेड्यात राहत होतो. तिथं व्यवस्थित डॉक्टरचं माझ्याबरोबर ट्रीट न केल्यामुळं माझ्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी झाल्या हेल्थ बद्दल. मग मी माझ्या मुलांसाठी स्वतः जागरूक आहे की बिना थेरपीचे घराच्या बाहेर पडायचे नाही. रात्री किती वाजले, 2 वाजले घरी आले तरी मी पहिली थेरपी घेते आणि मग झोपते. सकाळी उठल्याबरोबर आम्ही थेरपी घेतल्याशिवाय आम्ही बाहेर घराच्या पडत नाही. हे मी प्रिकॉशन घेते. त्यामुळे मला आज कोणत्याही प्रकारची एकही सिंगल गोळी नाहीये. तुम्हाला जसे डिसऑर्डर जातात तसं वजनही कमी होतं तुम्ही म्हणालात. हो. तर मग वजन घेण्यासाठी पण थेरपीच करायची? वजन कमी करण्यासाठी पण थेरपीच घ्यायची, वजन वाढवण्यासाठी पण थेरपीच घ्यायची. आता आणि हे आपला दोन्ही गोष्टी disorder- कशा होतात? आपल्या शरीरात हार्मोन्स खूप महत्वाचे आहेत. हार्मोन्स इनबॅलन्स झाले तर तुमचं वजन कमी होऊ शकतं आणि वाढू शकतं. आपला आजार हा सगळा हार्मोन्सवर डिपेंड आहे. जर तुमच्या हार्मोन्स मध्ये बॅलन्स नाही राहिला तर तुमच्या कितीतरी प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागतं. लेडीजला सध्या पीसीओडीचा इतका प्रॉब्लेम चाललेला आहे की लग्नानंतर मूल न होणे त्याचे काही कारण आहेत. पीसीओडीच्या इतक्या खूप साऱ्या लेडीज माझ्याकडे येत आहेत. पीसीओडी. पण आमच्याकडे जे मॉम मॅट मध्ये एक स्टोन आहे, ही स्टोन, त्यात सिटिंग थेरपी आम्ही देतो. सिटिंग थेरपी घेतल्यामुळं मोस्टली लेडीजचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चाललेला आहे. मग त्यामुळे महिलांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे. माझ्या इथं त्याच्या टेस्टिमनी पण आहेत की त्याच्यामुळे प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली. ओके. खूप चांगल्या प्रकारे तुमचं काम आहे मॅडम. राजकारणातून इथे आल्यावरती समाधान मिळतंय असं दिसतंय भरपूर तुमच्या समाधान चेहऱ्यावरती. मिळते. हो. तुम्ही आताच्या महिलांना काय सजेस्ट कराल की त्यांनी ह्या क्षेत्रात यावं की अजून कुठे जावं?
म्हणजे काही गायडन्स कराल तुम्ही महिलांना? महिलांनी क्षेत्र कोणतंही निवडू द्या, क्षेत्र निवडण्याबद्दल दुमत नाहीये, पण आपलं हे क्षेत्र निवडण्याचं एकच कारण आहे, आपल्या ह्या बिझनेसमध्ये मॉम हेल्थ केअर मध्ये फ्रीडम पण आहे, बिझनेस पण आहे आणि सोशल वर्क पण आहे, प्लस फॅमिली पण आहे. आपण आपल्या फॅमिलीलाही टाइम देऊ शकतो, आपण आपल्या फॅमिलीची हेल्थ केअरही करू शकतो. आपल्याला ह्या कंपनीत फ्रीडम असं आहे की आपण आपली लाईफ जगू शकतो. महिलांना फ्रीडम म्हटलं की घरातून बर्डन येतात. अजूनही बऱ्याचशा फॅमिली अशा आहेत की महिला बाहेर जाताना थोड्याशा हे Shy करतात होतात. की नाही होत त्यांच्याच्यानी, घरातले देत परमिशन नसते. देत नाहीये. पण या बिझनेस मध्ये आल्यानंतर जे समाधान मला मिळालेलं आहे, हे माझी इच्छा आहे की प्रत्येक महिलेला ते समाधान मिळालं पाहिजे, फ्रीडम मिळाला पाहिजे. बिझनेस प्रत्येक महिला करू शकते, पण तो फ्रीडम तिला तिथं मिळत नाही. मिळत नाही. पण आपली कंपनी अशी आहे की मोस्टली तुम्हाला इथं महिलाच दिसतील. जसं स्टाफमध्ये आम्ही ऑलमोस्ट लेडीजलाच घेतो आणि लेडीज पण येऊन खूप छान पद्धतीने काम करतायत. पूर्ण लॉयल्टी बोलतात, ती लॉयल्टी ते देतात आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी पण एक वर्षातून 2 असे कॉन्फरन्स ठेवतो की तिथे जाऊन ते जगून घेतात. लाईफ जगल्यासारखी वाटते त्यांना. बिझनेस करायला हरकत नाही, कोणताही बिझनेस करा, पण तिथं फ्रीडम पाहिजे, बर्डन नाही पाहिजे कोणत्याही बिझनेसमध्ये. आणि हा बिझनेस तुम्हाला सगळं देईल, बर्डन, विदाऊट प्रेशर. जे फ्री लाईफ आहे, जो फ्रीडम आहे, तो तुम्हाला मॉम हेल्थ केअर मध्येच मिळेल. म्हणजे इन्कम सोर्स वाढल्यामुळे तुमच्या कार्यातून वर्किंग करता करता म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इन्क्लुडिंग बिझनेस आहे. म्हणजे तुमचा खूप सुंदर प्रकारे तुम्ही आजकालच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना खूप सुंदर अशा प्रकारे गायडन्स केलं. तर जाता जाता काय संदेश द्याल महिलांसाठी? महिलांना जागरूकता महिलांमध्ये झाली पाहिजे. डिपेंड राहिलं नाही पाहिजे कुणावरच. असं नाही की फॅमिली महत्वाची आहे, पण एक मी नेहमी लेक्चर मध्ये बोलत असते महिलांना, इथे येणाऱ्या महिला आहेत, बरेचशे असे केसेस माझ्या समोर आलेले आहेत की मोठ्या मोठ्या अधिकारी महिला आहेत, ज्या रिटायर झालेल्या आहेत, त्या घरात आहेत, पण त्यांना एक केअर टेकर म्हणून घरात ठेवलेला आहे. की जर घराला टाळा लागतो, जे लॉक लागतं घराला, जर लॉक नाही लागलं तर समजायचं की आज केअर टेकर आहे. केअर टेकर म्हणजे आजी आजोबा आहेत आणि ते लोक त्यांची डेथ झाल्यानंतर अशी मुलं इथे येऊन बोललेली आहेत की मॅडम आता आम्हाला कुठं जाता येत नाही. का जाता येत नाही? आता घराला टाळा लागतो. अशी उत्तरं माझ्या समोर आलेली आहेत. म्हणजे तुम्ही एक महिलाच अशी आहे की घर सांभाळते आणि ती घर सांभाळून, फॅमिली सांभाळून, बिझनेस सांभाळून जर पुढे जात असेल तर तिने डेफिनेटली स्वतःच्या पायावर उभं राहून कर्तृत्व दाखवावं. आणि कोणतीही महिला अशी नाहीये या जगात की ती काही करू शकत नाही. फील्ड भरपूर आहेत, की करणं गरजेचं आहे. खचून जाणाऱ्या महिला माझ्याकडे भरपूर आहेत, पण त्यांना मी तेवढा मोटिवेशन देते. मोटिवेशन देऊन मी त्यांना या फील्ड मध्ये पण आणलेली आहे. माझ्याकडे 20 वर्षाची मुलगी पण आहे जी सेंटर चालू करणार आहे. माझ्याकडं 50 वर्षाची पण लेडीज आहे जिला सेंटर चालू करायचंय. 50 वर्षाची लेडीज आहे, तिने पूर्ण तिचं आयुष्य पाहिलेलं आहे की तिने तिच्या लाईफ मध्ये काय केलं आणि आता ती काय करते. तर महिलांना एकच आहे, एक ऍडवाइस करू शकते मी की त्यांनी, प्रत्येक महिलेत एक स्वतःची खुबी असते की मी हे करू शकते, मी ते करू शकते. तर स्वतःला पहिलं जज करा की तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी आहे, त्याप्रमाणे तुम्ही फील्ड चूज करा. पण फक्त स्वतःचं आयुष्य हे घरात बसून घालवू नका, ही एक मी कळकळीची विनंती करते महिलांसाठी. आजकाल महिला तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. कोणत्याच क्षेत्रात महिला कमी आहे असं नाहीये. प्रत्येक क्षेत्रात अव्वल नंबरवरती महिलाच आहे आजकाल. पण त्यांना सगळ्यांना एक सपोर्ट हवा असतो. तर तो फॅमिली सपोर्ट तुम्हाला मिळालाय का नाही फॅमिली मिळाला? सपोर्ट की मला कसा होता? पूर्णपणे फॅमिली सपोर्ट मिळाला. माझ्या मिस्टरांनी मला खूप छान पद्धतीने सपोर्ट केला. ते मर्चंट नेव्ही मध्ये आहेत आणि माझी मुलंही, मी जेव्हापासून या फील्ड मध्ये, त्याच्या अगोदर मी बिझनेस भरपूर केले, पण मी माझ्या मुलांच्या टाइम प्रमाणे घरात असायची. पण आता या फील्ड मध्ये आल्यामुळे मी तेवढा ते टाइम त्यांना नाही देऊ शकत. पण माझ्या मुलांनी कधीही मला बोलले नाही की मम्मा तू घरात नाहीयेस, तू इथं नाहीयेस. मी 2-2, 3-3 दिवस मीटिंगला जाते, तरी माझी मुलंही मला सपोर्ट करतात, पूर्णपणे सपोर्ट करतात. कारण त्यांना थोडंसं त्यांचंही फ्युचर याच्यात दिसतंय. जर माझे भरपूर सेंटर झाले तरी येणारा काळ त्यांच्यासाठी चांगला ठरेल.
जसं एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसा एका महिलेला त्याच्या फॅमिलीचा पाठबळ मिळणं हे खूप महत्वाचं असतं, हे मॅडमनी सांगितलेलं आहे. आणि मी जाता जाता सर्वांना हेच सांगू इच्छिते की सर्व महिलांनी कुठेही मागे न पडता आपल्या स्वतःला, जसं मॅडमनी सांगितलं की स्वतःमधली क्वालिटी बघा, म्हणजे स्वतः काय करू शकता, काय नाही करू शकत. प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही नाही तर भरपूर असे गुण असतात. तर मी म्हणेल की तुम्ही स्वतःला जज करा, आपली ओळखा आणि आपल्याला पुढे म्हणजे स्वतःलाच पुढे घेऊन या, जेणेकरून प्रत्येक क्षेत्रात अजूनही ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात किंवा घरात असतात, काही 50% महिला अजूनही हाऊस वाईफचं काम करतात. मग हाऊस वाईफ आहेत म्हणून त्या काही काम करत असं नाहीये. वर्किंग वुमन्स पेक्षा पण हाऊस वाईफ ज्या असतात, ज्या घरात काम करतात, फक्त महिलांना मुलांना सांभाळतात, घरातल्या ओल्ड पॅरेंट्सला सांभाळतात, तर अशा महिलाही कुठे कमी नाहीयेत. पण त्यांनाही कुठेतरी वाटत असतं की आपण 4 पैसे घरात जाऊन कमवावे, कुठेतरी जाऊन काहीतरी वर्किंग व्हावं. म्हणजे त्यांच्या वर्किंग या नावातच खूप त्यांना बाहेर पडणारी जी स्त्री असते, तिला असं वाटत असतं की आम्ही कामाला जातो. पण मग ज्या घरात महिला काम करतात त्यांना असं कुठेतरी वाटतं की अरे ह्या तरी वर्किंग आहेत, आम्ही काय घरातच बसलो. पण असं बिलकुल मनाला लागून घेऊ नका. आपण जे काम करतो ते सगळे एकजुटीने पुढे सगळ्या महिलांना एकच संदेश आहे की सर्वांनी आपल्याला कुणालाही स्वतःला कमी न लेखता पुढे जाऊयात, आनंदी राहूयात, आपली हेल्थ कमवूयात आणि सर्वांनाच हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स हॅपी वुमन्स डे.